मिर्झा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात मोदी नावाच्या चक्रीवादळाने काँग्रेसचे पाणीपत केलंय। महाराष्ट्रात नांदेड व हिंगोली येथेच फक्त काँग्रेस स्वतःची लाज वाचवू शकली आहे। हिंगोलीचे नवीन खासदार राजीव सातव यांची एक मुलाखत। आज संपूर्ण भारतात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी मोदी नावाचं जे वावटळ उठलेले आहे, या सगळ्या गोष्टींना तुम्ही बगल देऊ जी विजयाला तुम्ही ओढून आणलं, विजयश्री ओढून आणली, त्याविषयी आपलं काय मत आहे? हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जर लोकांचं प्राधान्य कशाला असेल तर ते विकासाला होतं। कळमनुरी विधानसभेचा आमदार म्हणून मी मागच्या 5 वर्षात अनेक कामं या मतदारसंघात उभी केली आणि त्यामुळे लोकांना एक खात्री होती की हिंगोली लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून चांगल्या पद्धतीची कामं या मतदारसंघात माझ्याकडनं केली जातील आणि मला असं वाटतं की त्याच गोष्टीला समोर ठेवून ही निवडणूक झाली। मागच्या 5 वर्षामध्ये जे पूर्वीचे खासदार होते त्यांनी कुठल्या पद्धतीची कामं केली नाही आणि त्यामुळं या लोकसभा मतदारसंघात ताकदीने विकासाची कामं झाली पाहिजेत ही भूमिका घेऊन लोकांनी मला या ठिकाणी काम करायची संधी दिलेली आहे। आणि देशात जरी भाजपाचं सरकार आलेलं असलं तरी एक जबाबदार विरोधी पक्षाचा खासदार म्हणून काम करायची माझी भूमिका आहे आणि संसदेच्या माध्यमातून आपले प्रश्न ताकदीने मांडायची माझी नेहमीच तयारी राहील। एक खासदार म्हणून तुम्ही कोणत्या विकास कामांना आपल्या पूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये महत्त्व देणार? विकास कामांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस 3 टप्प्यावर विकास कामांचे विचार आपल्याला करावे लागतील। केंद्र सरकारकडनं कशा पद्धतीनं निधी आणायचा आणि कामं करायची, राज्य सरकारकडनं कशा पद्धतीनं नवीन विकासाचे निधी आपण आणले पाहिजे आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ती विकासाची कामं कशा पद्धतीनं सुरळीतपणानं राबल्या गेली पाहिजे। केवळ केंद्र सरकारची कामं करायची एवढाच माझा फोकस नाही, तर केंद्र, राज्य आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या माध्यमातून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत ही भूमिका माझी आहे। त्याचबरोबर केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेले विषय असतील, राज्य सरकारकडे प्रलंबित असलेले विषय असतील, हे मार्गी लावण्याचा माझा निश्चितपणाने प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं या मतदारसंघातील सर्व नेत्यांशी, सर्व कार्यकर्त्यांशी मी स्वतः बोलत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तो अजेंडा ठरवून आपण कामाला लागणार। मिर्झा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। पंढरपूरमधील शेळवे येथे काही ग्रामस्थ आणि वाळू ठेकेदार यांच्यात झालेल्या वादाने ग्रामस्थांनी 3 टिपरसह एक जेसीबी पेटवून दिलाय। तसेच 5 टिपरसह 20 ते 25 मोटरसायकलचीही तोडफोड केली आहे। यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले। पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथे 3 कोटी रुपये सरकारी महसूल भरून ठेका सुरू झालेला आहे। मात्र यापूर्वी या गावामधून काही वाळू माफिये चोरून वाळू उपसा करत होते। त्यांचा हा मार्ग बंद झाल्याने त्यांनी ब्लॅकमेल करत पैशाची मागणी केली। मागणी पूर्ण न केल्याने काही लोकांच्या टोळीने आमच्यावर हल्ला चढवला आणि आमचे कार्यालयाचे व सीसीटीव्ही मालमत्तेचे नुकसान केले असा आरोप ठेकेदाराने केला आहे। तर ठेकेदार वाळू उपसा करत असताना आमच्या हद्दीत येऊन वाळू उपसा करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। यामुळे आमच्या शेतातील पाणी उपसण्याच्या मोटारी पाईप याचं नुकसान झाल्याचा जाब आम्ही विचारण्यास गेलो असता आम्हाला मारहाण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। एकूणच काय तर वाळू माफियांना राजरोसपणे वाळू उपसा करता येत नसल्याने अधिकृत वाळू ठेक्यावर त्यांनी हल्ला केल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे। माणसांना शेळव्यातल्या मारलं, लोक गेली, अतिक्रमण केलं, गावठाणाच्या बाहेर अतिक्रमण आहे, 3 किलोमीटर अतिक्रमण आहे। या ठेकेदाराच्या माणसांनी गाववाल्याला मारलं म्हणून ही लोक आली आणि नासधूस झाली। नासधूस त्यांनी आता काय केली मी बी नव्हतो, आता झालो तुमच्याच मागावर। संबंधित गावात शेळवे तेवढे ठेका 3,75,00,000 घेतला असून तरी सुद्धा तिथले गावातील समाजकंटक व फुकट ट्रॅक्टरनं चोरीनं वाळू काढणारे हे सर्व चोर आम्हाला वाळू उपसा करण्यास कायम प्रतिबंध करत होते। त्या गावाने ग्रामसभेचा ठराव सुद्धा विरोधात दिला होता। त्याचं कारण असं की वाळू चोरायला त्यांना मिळते, पण तहसीलदारांनी तिथं ग्रामसभा घेऊन शेळवे तेवढे संयुक्त लिलाव काढला व तो लिलाव आम्ही ऑक्शनमध्ये घेतला। परंतु तिथल्या लोकांची फुकट ट्रॅक्टर मागणे, रोजच्या रोज ब्लॅकमेलिंग करणे आणि तसेच सर्व अधिकृत असताना देखील आम्हाला वेळच्या वेळी त्रास देऊन आज तर त्यांनी कहर केला की येऊन त्या मोहन लोकरेने आमच्या लोकांना पैसे मागण्याची मागणी केली,
पैसे मागत होते, पैसे द्यायला इन्कार केला म्हणून त्यांनी सर्वांनी आमचे ट्रॅक्टर फुकट आम्ही रोज चोरी करणार आणि त्यांनी काही भागात चोरी पण करत होते. त्याला मज्जाव करत असल्यामुळं त्यांनी आमच्याकडं पूर्ण बोटी येऊन माझे टिपर MH13 AX 2200 नंतर MH13 3202 आणि माझ्या JCP बोटी माझ्या डिझेल टाकून पिटवून दिल्या आणि माझं फार मोठं नुकसान केलंय. आज जर 4 कोटी 5 कोटी रुपये भरून आमचं जर अधिकृत शासनाचा ठेका घेऊन जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर वाळू चोर यांची दादागिरी आणि हे वाळू माफिया ह्यांचं आज हे चोर असणारे यांची आमच्यावर मुसदगिरी आहे. आम्ही अधिकृत असून ठेकेदारावर हा अन्याय होतोय. तर याच्याबाबत सर्वांनी आम्हाला न्याय द्यावा. शेळवे गावात जी घटना घडलेली आहे हे वाळूचे ठेकेदार आणि गाववाल्यांचं यांच्या दोघांचं भांडण आहे. आता का भांडण आहे काय याची आम्ही चौकशी करत आहोत. गाववाल्यांचं मत आहे की हा वाळूचा ठेका बेकायदेशीर आहे, ठेकेदारांचं मत आहे कायदेशीर आहे. तहसीलदार साहेब इथं आलेले आहेत. ज्यांना आखून दिलं होतं त्यापेक्षा थोडीशी तरी जास्त वाळू काहीतरी उकरलेली दिसते आहे. त्याबद्दल तहसीलदार साहेब त्यांच्यावर कारवाई करत आहेत. गाववाल्यांनी हे जे कृत्य केलं आहे हे फार चुकीचं आहे. तसं हे कुणी केलं का केलं याचा तपास पोलीस करत आहोत. ज्यांनी पण आगाऊपणा करून ट्रिपर जाळले असतील मुद्दा म्हणून त्यांच्याकडे कायदेशीर कारवाई करू. पंचनामा केला मी आता आलोय गावात. अगोदर शांतता प्रस्थापित करतो, लोकांना भेटतो, लोकांचं काय म्हणणं आहे, वाळूवाल्यांचं काय म्हणणं आहे बघून त्याबाबतून कायदेशीर कारवाई करतो. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.